मी 2018 बॅचचे IAS अधिकारी आहे. यापूर्वी मी सर्वप्रथम दिल्लीमध्ये पोस्टेड होते. दिल्लीमध्ये मी SDM म्हणून होते. त्यानंतर मग मी नांदेडमध्ये, महाराष्ट्राचे मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये देगलूर सब डिव्हिजनमध्ये SDM म्हणून पोस्टेड होते. त्यानंतर मी नागपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि त्यानंतर मग मी नागपूरमध्ये CO स्मार्ट सिटी नागपूर होते आणि आता मी इकडे आहे. नागपूरला स्मार्ट सिटीमध्ये आपलं खूप मोठं योगदान आहे, महत्त्वाची भूमिका बजावलेली आहेत. अमरावती मनपा आयुक्त म्हणून आता विशेष आपलं काय एक टिप्स राहणार आहेत? अमरावती अंबानगरी येथे माझी नियुक्ती झालेली आहे. तर माझा पूर्ण प्रयत्न असा राहणार की जे आतापर्यंत मी मोठ्या शहरात काम केलेलं आहे आणि तिकडे जे बेस्ट एक्झाम्पल्स बघितले आहे ते सगळे आपण अमरावतीमध्ये कसे लागू करू शकते, जेणेकरून अमरावती जे खूप मोठे आपला विदर्भाचा महाराष्ट्राचं शहर आहे, इकडे कसे आपण जे आपले लोकल सिटीजन आहे, कॉमन सिटीजन्स आहे, त्यांच्यासाठी जे लिव्हिंग आहे, ईज ऑफ लिव्हिंग म्हणतो आपण, लिव्हिंग स्टँडर्ड्स म्हणून त्याला बोलू शकतो, आपण कसे वाढवू शकते जेणेकरून शहराचा एक संपूर्ण विकास होणं शक्य होईल. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली।